प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आज तुम्ही बघितली ना तर हसून हसून पोट दुखेल तुमचं आणि सस्पेन्स पण झालाय आज खूप. तर या अद्वैतने मुद्दाम कलाला राग यावा म्हणून तो म्हणत असतो ती श्रेयाच आळशी दिसते, मला तिलाच काही काम करायची गरज वाटत नाही. कलाला म्हणतो काका तुला का राग आला ग? मग आता ही कला म्हणते मला कशाला राग येईल, ती श्रेया कोण आहे, कशी आहे, काय करते, मला काय करायचं. पण नवऱ्यांचं म्हणशील ना तर काही नवरे खरंच कुचकटच असतात. लगेच अद्वैत म्हणतो काय कुचकट? मग कला म्हणते काही नवरे असेच असतात, बायका काम करायला लागल्या की त्यांची नाकं दुखतात. मग आता अद्वैत म्हणतो काय नाकं दुखतात? नाक कशाला दुखेल नवऱ्याचं? कला म्हणते कारण त्यांचं इगो त्यांच्या नाकावर असतो ना, म्हणून त्यांचं नाक दुखायला लागतं. बायकोचं कौतुक झालं ना की त्यांचं नाक दुखायला लागतं, त्यांचा इगो हर्ट होतो ना. मग लगेच अद्वैत म्हणतो असं कशाला कोण करेल? कला म्हणते करतात, अरे खूप नवरे करतात, जगाला असं दाखवतात की आम्ही खूप चांगले आहोत, सरळ साधे आहोत, अजिबात आगाऊ नाही आहोत. पण बायकोशी वागत असले ना की खूप आगाऊसारखे वागतात, अगदी टिपिकल नवऱ्यासारखे. मग काय करणार बिचाऱ्या बायका, त्यांना असं लपून छपून काम करावं लागतं. आता बोलता बोलता ही खरं बोलून जाते. अद्वैत म्हणतो काय एक मिनिट, तुला काय माहिती ग हे सगळं, तू सुद्धा माझ्यापासून लपून काम करते का? लगेच कला म्हणते मी कशाला लपून काम करेल, आणि मुळात माझा विषय थोडीच चाललाय, मी नवरा बायकोंबद्दल बोलते, तू थोडीच माझा नवरा आहे, झालं का तुझं बोलून? अद्वैत म्हणतो का? मग लगेच कला म्हणते नाही म्हणजे मी तुझी बायको आहे की नाही हे माहीत नाही मला, पण मी या घरची सून नक्की आहे, त्यामुळे सगळ्यांचं सगळं बघावं लागतं मला, तुझ्यासारखं नाही आयतं ताट हातात येत मला लगेच. आता असं बोलल्यानंतर अद्वैतचा खरंच इगो हर्ट झालाय. कलाला काही गरज होती का चालता चालता टोमणा मारायची? आता ती असा टोमणा मारते आणि निघून जाते खाली काम करायला. पण आता अद्वैत विचार करतो काय मी या घरात आयतं खातो, असं कसं म्हणते ही मला? अरे मुळात हे घर तर माझं आहे, मी वाटेल ते करेल, ही कोण आहे मला सांगणारी? मला म्हणते ही मी आयतं खातो म्हणून? मला माझ्या जबाबदाऱ्या बरोबर कळतात, मी पण घरातली कामं करू शकतो. थांब आता हिला दाखवूनच देतो. प्रेक्षकांनो पण पुढे एवढी मज्जा येते ना, आजचं तुम्ही एपिसोड बघा म्हणजे बघाच. आता या काही नाव नैना चालली त्या सौरभला भेटायला, त्याला म्हणते मी एकटी येते रिक्षामध्ये, तू नको येऊ मला घ्यायला. राहुल आता तिचा पाठलाग करतोय, नैना रिक्षा करते आणि रिक्षात बसून त्या सौरभला भेटायला जाते कॅफेमध्ये. पण राहुलने तिला आज एकदम रंगे हात पकडले, मजा आली आहे बरं का बघायला, काय डॅम्बिश पोरगी ही नाही ना. प्रेक्षकांनो हा सीन तर त्यापेक्षाही मजेशीर होता. काजल चक्क झाडू हातात घेऊन साफसफाई करत असते, खरे बाई तिथे येतात आणि ऑलमोस्ट त्यांना हार्ट अटॅक येतो की काय अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. अशा वयात आलेल्या पोरी काम करताना बघून कुठल्याही आईला अटॅक येईल नाही का, आजकाल सगळीकडे तशीच परिस्थिती आहे. असो पण आता खरे बाई म्हणतात काय गोय तब्येत बरी आहे ना तुझी? अगं चिमटा काढ मला. काजल म्हणते खरे बाई तुमच्या इमोशन्स कंट्रोलमध्ये आणा. ही काजल खरे आता थांबणार नाहीये. मग आता या म्हणतात अगं चिमटा काढ गं मला. मग आता काजल म्हणते आमच्याकडे चिमटा नाही, पिझ्झे मिळतात, तुम्हाला कोणता पिझ्झा पाहिजे तो सांगा, चीज पिझ्झा, डबल चीज पिझ्झा, कॉर्न पिझ्झा, तुम्हाला कोणता पिझ्झा हवाय तो सांगा, चिमटा मिळत नाही इथे. मग खरे बाई म्हणतात पाणी गावल का मला? मग आता काजल म्हणते आणते ना लगेच आणते. काजल अशी जाते आणि अशी येते. आता ती एकदम ग्लास समोर आणते तेव्हा या घाबरतात. काजलला म्हणतात अरे बापरे एवढी फास्ट डिलिव्हरी, वा 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 माझं सोनं. आता त्या पप्पी घेतात काजलची. काजल म्हणते अरे वा खरे बाई तुम्ही तर आता बिल दिलं. मग आता खरे बाई तिची दृष्ट पण काढतात. मग काजल म्हणते अरे वा खरे बाई तुम्ही तर आता टिप पण दिली मला, काय मस्त आहात नाही तुम्ही. खरे बाई म्हणतात काजू अगं आपल्याच घरात मोठ्या हॉटेलात बसल्यासारखं वाटतंय मला. काजल म्हणते आई वाटतंय ना तुला, आता तू बघच काजल खरेपेक्षा भारी तुला कोणीच दिसणार नाही. मग आता खरे बाई म्हणतात असंच होणार हा, तू असं मोठं हॉटेल काढ, अशीच वाग ग बाई एकदम आपल्या. आता काजल म्हणते कलाताई सारखं. आणि आता त्या जवळ घेतात लेकराला आणि पप्पी घेतात पुन्हा तिची. काजल म्हणते आई तू नेहमी पप्पी घेताना माझी टोपी पाडतेस. असो आता ही कला भाजी धुत असते. अद्वैत तरा लागली या शर्टच्या बाया मागे करतो आणि म्हणतो हां चल बोल काय करायचंय आता? आता मला काय काम करता येत नाही का या घरामध्ये? कला म्हणते काय बोलतोयस तू? अद्वैत म्हणतो शब्द फिरवू नकोस आता, तू बोललीस ना मला संपलं म्हणजे संपलं, चल मी आता काही ऐकून घेणार नाहीये तुझं. कला म्हणते अरे बाबा काय ऐकून घेणार नाहीयेस तू, काय बोलायचं ना तुला नक्की ते ठरव, आणि तू ना आधी श्वास घे, असं वाटतंय की तू वरतून उडी मारून आलायस. अद्वैत म्हणतो उलटं बोलू नकोस मला, माझ्या घरात मला कोणी असं उलटून बोलत नाही. कला म्हणते बरं बाबा झालं का तुझं, करू का माझं काम मी? मग आता लगेच अद्वैत म्हणतो बरं एवढं कॅज्युअली बरं. आता कला म्हणते अरे तुझी चूक दाखवली तरी तुला प्रॉब्लेम असतो, नाही दाखवली तरी प्रॉब्लेम असतो, अरे बाबा करू काय मी?
तुझा मुद्दा सांग भांडणाचा, म्हणजे मला भांडायला सोपं पडेल. अद्वैत म्हणतो तू असं का म्हणाली, मी या घरात काही काम करत नाही. मग कला म्हणते मी असं नाही म्हणाले, मी फक्त एवढं म्हणाले की मला आयतं ताट मिळणार नाही, तुला मिळतं. अद्वैत म्हणतो अरे असं कसं, असं खायचं काय आणि असं खायचं काय, एकूण एकच बोलली ना तू, मी या घरामध्ये आयतं खातो असंच बोलली ना तू. हसू नको हं तू, मला सांग फक्त या घरात मला काय खाता येतं का. कला म्हणते तुला काय खाता येतं ते नाही माहिती मला, पण तुला डोकं नक्की खाता येतं माझं. आता हा अद्वैत तिच्या मागे मागेच करतो आणि म्हणतो खरं सांग मला, तुला काय बोलायचंय, उगं विषय बदलू नको. तुला काय वाटतं तुला स्वयंपाक करता येतो का, मला काही करता नाही येत. मग आता कला म्हणते येतो ना तुला स्वयंपाक करता, ते ऑमलेटचं काय केलं ना तू ते माहिती आहे मला. अद्वैत म्हणतो चुकून झालं त्या दिवशी, नेहमी असं होतं असं नाही आहे. कला म्हणते कसं आहे ना चांदेकर, कधीतरी मान्य करावं की आपल्याला काही गोष्टी नाही कळत. अरे मी नाही का मान्य केलं तुझं काम मला नाही येत ते, तसं तू मान्य कर तुला स्वयंपाकातलं काही येत नाही म्हणून. अद्वैत म्हणतो हे बघ कोण आहे मी. मग कला म्हणते अति आगाऊ. आता अद्वैत म्हणतो हे बघ तू मला चॅलेंज करू नकोस हां, तुझा पचका होईल. मग कला म्हणते हो बाबा तू द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे, घे ना घे चॅलेंज घे तू. अद्वैत म्हणतो मला उचकवू नकोस हां, नंतर वाट लागेल तुझी. कला म्हणते अरे मी कशाला उचकवू तुला, तरी तुला चॅलेंज घ्यायचं असेल तर घे. मग अद्वैत म्हणतो चूप, एकदम चूप, काय चॅलेंज आहे ना ते सांग मला. कला म्हणते बाबा तुझं चॅलेंज हे की तू आत्ताच्या आत्ता तुझ्या खोलीत जायचं आणि तुझं काम करत बसायचं, पण ऐकेल तो अद्वैत आहे का. अद्वैत म्हणतो हा जोक होता का तुझा, अगं मी सिद्धच करून दाखवतो तुला की मी काहीही करू शकतो, चल बोल बोल काय करायचंय मला. कला म्हणते बापरे, अरे बाबा आजच जेवायचंय सगळ्यांना. मग अद्वैत म्हणतो अरे मी आजच जेवून दाखवेल सगळ्यांना, तुला काय मिरच्या झोंबल्या का, अरे मी काही पण करू शकतो. कला म्हणते ते ऑमलेट सोडून काही पण कर. अद्वैतला म्हणते त्या दिवशी नैनातेने स्वयंपाक केला तर पिठलं भात करावं लागलं मला, आता विचार करावं लागेल इमर्जन्सी आल्यावर काय करायचं ते. अद्वैत म्हणतो आता तुझा अति आगोपणा बघ कसा फोडणीला टाकतो ते, तू सांग काय करायचं ते सांग पटकन. कला म्हणते ठीक आहे बाबा तुझा एवढा हट्टच आहे ना, मग ही भाजी चिरून दाखव. अद्वैत म्हणतो चल सरक बाजूला, एवढंच तर करायचंय ना. आता बघा पुढे तो काय काय करतो. प्रेक्षकांनो आज एवढा भारी आहे की नाही एपिसोड, तुम्ही आज एक लाईक करूनच टाका आणि चॅनललाही सबस्क्राईब करा, भारी वाटेल तुम्हाला बघायला आज. तर आज ही नैना पोहोचली आहे तर सौरभला भेटायला कॅफेमध्ये. हा सौरभ तिला मिठी मारतो, राहुल पण तिच्या मागे तिथे पोहोचलाय. सौरभ म्हणतो काय ग नैना, कॉलेज नंतरही विसरलीस, लग्न जमवताना तू आठवण काढलीस ना माझी. नैना म्हणते अरे मला लग्न करायचं नव्हतं ना म्हणून आठवण आली. सौरभ म्हणतो तुला माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं ना नैना, तुझं लग्न झाल्यावरही फोन उचलत नव्हतीस ना. मग नैना म्हणते सौरू असं काय करतो रे, मी बदला घेण्यासाठी लग्न केलं ना, आजूबाजूला कोणी असताना कसं मी फोन उचलू सांग बरं. आता तो सौरभ म्हणतो बस बरं खाली, सांग कशी आठवण आली तुला माझी. मग नैना म्हणते सौरभ ऐक ना, अरे मला तुझ्या मदतीची ना खूप गरज आहे, माझ्या घरच्यांना सोनोग्राफीचे रिपोर्ट्स हवेत, बाळाची ग्रोथ कशी होते ते बघायचंय त्यांना, मला सोनोग्राफीचे रिपोर्ट्स मॅच करायला मदत करणं. मग सौरभ म्हणतो आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, तू किती दिवस नाटक चालू ठेवणार आहे, तुला लग्न करून बदला घ्यायचा होता ना, झालं की हे सगळं आता. अगं सोड ये माझ्याकडे, अगं मी 80,000 रुपये कमवतो, आपण सुखाने राहूया, अगं कशाचीच कमी पडणार नाही आपल्याला. मग आता नैना मनात विचार करते 80-90,000 रुपये फक्त, अरे याला मी म्हणजे कोण वाटले, चांदेकर एका दिवसाला याच्यात दुप्पट तिप्पट कमवतात. मग आता लगेच ही म्हणते अरे मी राहुलला सोडणारच आहे, पण आधी मला त्याला अडकवायचंय म्हणून मी नाटक करते ना. प्लीज सौरभ मला मदत करणार रे, मी सगळं केलेलं आतापर्यंत वाया जाईल रे, म्हणजे आता माझा प्लॅन सक्सेसफुल नाही झाला तर मी कसं लग्न करेल तुझ्याशी. राहुलला खूप राग येतोय या नैनाचा, तो विचार करतोय घरी दाखवते की माझ्यावर प्रेम आहे आणि इथे येऊन बाहेर पोरांना भेटते ही. हा सौरभ तिचा हात हातात घेऊन म्हणतो डोंट वरी, मी तुला मदत करणारच आहे नैना, अगं शेवटी तू माझीच आहेस ना, असं तो बोलतच असतो. तेवढ्यात आता राहुल नैनाच्या समोर येऊन उभं राहतो आणि खूप रागाने बघतो नैनाकडे. नैना लगेच म्हणते राहुल तू इथे काय करतोयस. लगेच राहुल म्हणतो हा प्रश्न तर मी तुला विचारायला पाहिजे ना की तू इथे काय करतेयस, माझं पूर्ण लक्ष आहे नैना तुझ्यावर, मला माहीतच होतं तुझं आणि याचं काहीतरी अफेअर सुरू आहे, आता बस झालं, दाखवतो सगळ्यांना घरी तू काय गुण उधळतेस ते. नैना म्हणते अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय, तुला वाटतंय ना तसं काही नाही आहे, पण आता
आता राहुल म्हणतो मी तुझं काही ऐकूनच घेणार नाहीये, चल बस झालं आता, चल घरी. आता तो फरफटत त्या नैनाला घरी नेतोय. पण आता प्रेक्षकांनो, घरी गेल्यावर ही इतका बनेलपणा करते ना, नैना काय पक्की दाखवली ही. पण आता इकडे अद्वैत मात्र त्या भाजीचं एक एक पान पुसत असतो आणि हळूहळू हळूहळू ती भाजी चिरतोय. आता त्या कलाला ऑलमोस्ट झोप येत असते. ती बघते की हा एक एक पानं चिरतोय. कला म्हणते ए बाबा, अरे चांदेकर ऐक ना, या स्पीडने जर तू भाजी कापलीस ना तर खरंच उद्या जेवायला मिळेल रे सगळ्यांना. अरे तुला नाही जमते रे, आणि इकडे ते. पण हा ऐकतो का पठ्ठ्या, अरे तुला असं वाटतं पण मी काहीही करू शकतो. मग आता ती कला शेवटी म्हणते बाबा तू काहीही करू शकतो, तू ग्रेट चांदेकर आहे, ती दे भाजी इकडे बाबा, वाट लावतोयस तू माझ्या भाजीची. आता या दोघांचा वाद सुरूच असतो. तेवढ्यात हा राहुल नैनाला असं ओढत आणतो आणि म्हणतो मम्मा खाली आहे सगळेजण. नैनाला तो म्हणत असतो थांब, आज न सगळ्यांना सांगतो तू कशी बाई असते. कला आणि अद्वैत खालीच असतात. मग लगेच हा राहुल म्हणतो बरं झालं तुम्ही दोघं खाली आहात, आज सोडत नाही मी या नैनाला. आबाजी येतात आणि म्हणतात काय रे राहुल, केवढ्यानं ओरडतोय, काय झालं. अद्वैत म्हणतो शांतपणे सांग ना काय झालंय राहुल. राहुल म्हणतो तुम्हाला सगळ्यांना ही नैना साधी सुधी बाई वाटते ना, ही अशी नाहीये. कलाला कळेस ना नेमकी काय भानगडे ही. राहुल म्हणतो सगळ्यांना तुम्हाला असं वाटतं ना की मीच हिच्यावर अन्याय करतो, मी इग्नोर करतो हिला, मम्मा हिच्याकडे लक्ष देत नाही. पण तुम्ही त्या दिवशी तिला विचारलं होतं ना तू लेट का आली होतीस, त्या दिवशी पण ती तिकडेच गेली होती. खोटं नाटक करते ही, का जाते, कुठे जाते, कुठल्या तोंडाने सांगणार ही सगळ्यांना. नैना म्हणते राहुल अरे असं का बोलतोय. राहुल म्हणतो गप्पा बसा तू, मी बोलतोय ना. रोहिणीला फार मजा येत असते हा तमाशा बघायला. आता हा राहुल म्हणतो आबा ही ढोंगीबाई बाहेर जाऊन काय तमाशा करते ना आपल्याला कळत नाही. आबाजी म्हणतात राहुल तू काय बोलतोय, नेमकं काय बोलतोयस बाळा, अरे नीट सांग काय झालं ते. मग आता राहुल म्हणतो सांग ना सांग, मला फोन करतेस आणि बाहेर जाऊन कोणते गुण उधळतेस, कोणाला भेटायला गेली होती आता, बोल बोल. कला फार घाबरलेली असते. राहुल म्हणतो नाही ना खरं खरं बोल, माझं लक्ष आहे तुझ्याकडे, तू त्या मुलाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस ना, मला सगळं माहिती आहे आणि तू मला फसवायचा प्रयत्न करू नकोस. नैना म्हणते अरे नाही बाबा. राहुल म्हणतो तू तर एक शब्द बोलू नकोस ग आता. आबा त्या मुलाचं नाव माहिती आहे मला, सौरभ नाव आहे त्या मुलाचं, बरोबर ना ग नैना. आता नैना इतकी ड्रामा करते. राहुल म्हणतो नैना तुला काय वाटतं, तू जे काही गुण उधळतेस त्याने मला फरक पडत नाही का, अगं प्रेम आहे माझं तुझ्यावर जीवापाड. मग आता ही रोहिणी म्हणते काय झालंय राहुल. राहुल म्हणतो नैना तू तुझ्या तोंडाने सांगतेस का मी सांगू, ठीक आहे मीच सांगतो आता. आता ती नैना काही बोलणार तेव्हा राहुल सगळ्यांना सांगतो हिचं एका मुलाशी अफेअर आहे आणि आज तर त्या मुलाला भेटायला ही कॅफेमध्ये पण गेली. आता नैना म्हणते राहुल अरे उगाच का विषय वाढवतोयस तू, अरे आपण बोलू ना राहुल या विषयावर आधी, अरे सगळ्यांसमोर कशाला तमाशा करतोय. राहुल म्हणतो तुझी बोबडी वळाली का आता सगळ्यांसमोर. लगेच रोहिणी म्हणते मला वाटलंच होतं नक्कीच काहीतरी घोळ आहे, या खरेंच्या मुली काय करतील काही सांगता येत नाही. आता ते आबाजी ओरडतात आणि म्हणतात रोहिणी ठाव नसताना आरोप नको करू, काजलच्या बाबतीत तू काय केलं तुझ्या लक्षात आहे ना, नीट माहिती घे आणि मग बोल. काय ग नैना काय बोलतोय तुझा नवरा. नैना म्हणते आबा हा एवढा चिडलाय की याने मला बोलायची संधी दिली नाहीये. ए राहुल अरे कशाला घरच्यांच्या मनात संशय पेरतोयस. हो मी भेटले त्या मुलाला, त्याचं नाव सौरभ आहे, आय मीन तो डॉक्टर आहे, डॉक्टर सौरभ नाव आहे त्याचं, तो माझा गायनोकॉलॉजिस्ट आहे, मी त्याला भेटते कारण मी त्याच्याकडे ट्रीटमेंट घेते. राहुल म्हणतो हो का तुझा डॉक्टर आहे, मान्य आहे. अद्वैत म्हणतो अगं मग तू त्याला भेटायला एकटी कशाला गेली होतीस. नैना लगेच म्हणते राहुलमुळे. राहुल चिडतो आणि म्हणतो ए गप्पा बसा, माझ्यावरती नको बिल फाडूस. अद्वैत म्हणतो अरे शांत हो राहुल, तिला काय बोलायचं ते ऐकून तरी घे. मग नैना म्हणते राहुलचं ना माझ्याकडे आणि माझ्या होणाऱ्या बाळाकडे लक्षच नाहीये, फिरायला वगैरे नेणं तर दूर, पण मी काय खातीये, काय जेवतीये, काय करावं असं वाटतंय, मला काय हवंय हे त्याला काहीच माहिती नसतं. आणि मी हे तुम्हाला सगळ्यांना वेगळं सांगायची गरज नाही ना, तुम्ही सगळेच बघता राहुल कसा वागतो माझ्याशी. बाकी सगळं सोडा हो, मी याच्याशी 2 मिनिटं बोलायचा प्रयत्न करते तर हा काहीच ऐकत नाही माझं आणि निघून जातो माझ्या समोरून. आणि त्याचमुळे हा कसा येणार आहे माझ्याकडे, माझ्यासोबत डॉक्टरकडे, त्याही गोष्टीचा याने चुकीचा अर्थ काढलाय. अरे पण सकाळी आबाजी म्हणत होते ना हिला कलाला घेऊन जा, तेव्हा काही बोलली नाही ही. असो, पण आता रोहिणी म्हणतात हो का नाही ना, अगं पण कुठल्या बायका कॅफेमध्ये भेटायला जातात डॉक्टरला भेटायसाठी. आता राहुल म्हणतो अगं मम्मा हे पण विचार तिला, डॉक्टरला कोण मिठ्या मारतं कॅफेमध्ये जाऊन. आता सगळेजण या नैनाकडे बघायला लागतात. या रजनी काकू तर तोंडावरच बोट ठेवतात. नैना लगेच म्हणते बघितलंस आबा कसा आरोप करतोय माझ्यावर, याला काहीच वाटत नाही. अरे राहुल मी सकाळी सुद्धा आबांना तेच सांगत होते की मला तोच डॉक्टर पाहिजे. अरे कारण खूप सरळ आहे माझ्याकडे, होणारी आई आपल्या बाळाची ट्रीटमेंट त्याच डॉक्टरांकडे घेते,
त्या डॉक्टरवर विश्वास असेल आपला तरच, ज्याच्यासोबत ती कम्फर्टेबल असते. आबा, मी आणि सौरभ 11वी-12वीपासून कॉलेजमध्ये एकत्र होतो. नंतर तो मेडिकलला गेला, पण तेव्हापासूनची आमची मैत्री अगदी तशीच आहे. एखाद्या मित्राला भाऊ किंवा बॉयफ्रेंड अशी नावं ठेवायची काय गरज? तो माझा फक्त चांगला मित्र आहे. एरवी आम्ही नाही भेटत. आम्हाला जेव्हा एकमेकांच्या मदतीची गरज असते तेव्हा आम्ही भेटतो एकमेकांना. त्यात लपून छपून काही नाही. माझ्या घरी सौरभ सगळ्यांना माहिती आहे. हवं तर तुम्ही कलाला विचारा. आता हिने कलावर सगळा आळ घातलाय. कला, तुला माहिती आहे ना गं सौरभबद्दल? आता कलाला कळे ना काय उत्तर द्यावं, आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला आहे. प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला? कला काय उत्तर देईल? पण आता पुढे त्यांनी ते प्रोमोचं दाखवलं आहे, म्हणजे एपिसोड तेच दाखवणार आहेत की अद्वैत घोरत असतो आणि कलाला म्हणत असतो झोपू दे मला. कला म्हणते तुझ्या घोरण्यामुळे मला झोप येत नाही. आणि आता अद्वैत म्हणतो प्रूव्ह करून दाखव मी घोरतोय ते. कला व्हिडिओ शूटिंग काढते आणि त्याला म्हणते सॉरी म्हणायचं असते हे विसरलास का? अद्वैत तिला सॉरी म्हणतो तेव्हा कला जिंकल्याचा आविर्भाव आणते. येस प्रेक्षकांनो, नैनाने हे दिलेलं कारण मला तर अजिबात पटलेलं नाही आहे. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून कळवा हां. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.